नमस्कार मंडळी. कधी विचार केलाय का की मराठी व्याकरण आपण चक्क शॉपिंग करत करत शिकू शकतो? नाही ना? आज आपण समास हा जो थोडासा अवघड वाटणारा विषय आहे तो एका सुपर मार्केट ट्रिपमधनं इतका सोपा करणार आहोत की आयुष्यभर विसरणार नाही. चला तर तयार व्हा. Welcome to Smart School Info. अरे देवा, परत व्याकरण, त्याचे नियम, त्याचे प्रकार किती लक्षात ठेवायचं असं होतं ना कधी कधी. पण आता चिंता सोडा, कारण आज आपण यावर एक भन्नाट उपाय शोधला आहे. हो, अगदी बरोबर ऐकलं. आपण आता निघालोय व्याकरणाच्या सुपर मार्केटमध्ये, जिथे प्रत्येक समासाचा प्रकार म्हणजे एक वेगळा आईल, एक वेगळा सेक्शन आहे. ही शॉपिंगची आयडिया समास लक्षात ठेवायला खूप मदत करेल. बघा, चला तर मग आपली शॉपिंग कार्ट घ्या आणि माझ्यासोबत चला. पहिला विभाग आहे दी एसेन्शियल्स. आता कुठल्याही शॉपिंगची सुरुवात कुठून होते? तर अत्यावश्यक वस्तूंपासून, बरोबर? आपल्या व्याकरणाच्या दुकानात हाच विभाग म्हणजे आपला अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समासामध्ये ना पहिलं पद हे सगळ्यात महत्वाचं असतं. म्हणजे कसं? समजा आपण एखादी भाजी बनवतोय आणि त्यात मीठच नाही टाकलं किंवा फोडणीला तेलच नाही वापरलं, तर काय होईल? सगळीच चव बिघडून जाईल, बरोबर? इथे पण अगदी तसंच आहे. तो पहिला शब्द अख्ख्या सामासिक शब्दाचा अर्थ ठरवून टाकतो. ओके, आता समास म्हणजे काय ते तर कळलं, पण अव्ययी भाव समासाचे काही उदाहरणं पाहूया. जसं पहिलं आहे यथाशक्ती, म्हणजे शक्तीप्रमाणे. तर येथे यथा हे पहिलं पद महत्वाचं. भर पेट म्हणजे पोट भरून, तर येथे भर हा शब्द महत्वाचा आहे. यथा समय म्हणजे वेळेप्रमाणे, तर इथे यथा हा शब्द पुन्हा एकदा महत्वाचा वाटतो. रातोरात यथा क्रम, क्रमाप्रमाणे. निर्विकार म्हणजे विकारा शिवाय. ठीक आहे. बरं, गरजेच्या वस्तू तर झाल्या. आता जरा काहीतरी खास घेऊया. आपण आलोय दुसऱ्या विभागात, ज्याचं नाव आहे द परफेक्ट पेक. इथे आपल्याला तत्पुरुष समास अगदी सोप्या पद्धतीने समजणार आहे. आता इथे बघा गंमत. जेव्हा आपण लाल सफरचंद म्हणतो तेव्हा आपलं मुख्य लक्ष कशावर असतं? सफरचंदावर, बरोबर? लाल हा शब्द फक्त त्याचं वर्णन करतोय. अगदी तसंच राजपुत्र या शब्दात पुत्र हे दुसरं पद जास्त महत्वाचं आहे. म्हणजे काय? तर तत्पुरुष समासामध्ये नेहमी दुसरं पद हेच हिरो असतं. ओके, तर आता तुम्हाला तत्पुरुष समास हे समजलं आहे. त्याचेही काही उदाहरण पाहूया. जसे आपण म्हणालो राजपुत्र म्हणजे राजाचा पुत्र, तर येथे दुसरं पद महत्वाचं आहे, ज्याचं पुत्र हा शब्द महत्वाचा आहे. जसं ग्रामपंचायत, तर येथे ग्रामाची पंचायत म्हणजे पंचायत महत्वाचे आहे. देवालय म्हणजे देवाचा आलय, तर येथे आलय हे शब्द महत्वाचे आहे. विद्यार्थी म्हणजे इथं विद्या अधिक अर्थी. गृह कार्य म्हणजे गृहाचे कार्य. काय मग? ही शॉपिंगची आयडिया वापरून समास समजायला खूपच सोपा वाटतोय, नाही का? मला खात्री आहे व्याकरणाची भीती आता नक्कीच कमी झाली असेल. बघा किती मजा येते शिकायला. जर ही आयडिया खरंच आवडली असेल ना, तर 1 सेकंद थांबा, पटकन खाली जाऊन सबस्क्राईबचं बटन दाबा. म्हणजे आपली ही शॉपिंग पूर्ण झाल्यावर पुढचे असेच भारी एक्सप्लेनर्स चुकणार नाहीत. चला आता पुढे खरेदी करूया. ओके, नेक्स्ट आईल हा आहे द बॅलन्स मेक्स. नावावरूनच कळलं असेल, इथे गोष्टींचे एकदम बॅलन्स मिश्रण मिळणार आहे. आणि हाच आहे आपला द्वंद्व समास. द्वंद्व समासात ना दोन्ही शब्द एकदम समान ताकदीचे असतात. कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही. जसा आपण बाजारातून भाजीपाला आणतो, त्यात भाजी पण महत्वाची आणि पाला पण महत्वाचा. किंवा आई वडील या शब्दात आई आणि वडील दोघेही तितकेच महत्वाचे आहेत. सिंपल. ओके, तर आता तुम्हाला द्वंद्व समास काय हे तर कळलेलं आहे. याचे उदाहरण पाहूया. जसे आई वडील म्हणजे आई आणि वडील येथे दोन्ही पद महत्वाचे आहेत. भाऊ बहीण, तर भाऊ आणि बहीण दोन्ही महत्वाचे. रात्रंदिवस, तर रात्र आणि दिवस. लाभ आणि हानी, तर लाभ आणि हानी. सुख दुःख, जीवन मरण, तर येथे जीवन आणि मरण. द्वंद्व समास म्हणजे जेथे दोन्ही पद समान असतात. आणि आता आपल्या शॉपिंग ट्रिपचा ग्रँड फिनाले, सगळ्यात रहस्यमयी आणि इंटरेस्टिंग विभाग, द सिक्रेट रेसिपी. इथे आपल्याला भेटणार आहेत बहुव्रीही समास. इथे तर शब्दांची जादूच बघायला मिळते. हे बघा किती मस्त आहे. आपल्याकडे 2 शब्द आहेत, निळा आणि कंठ. पण जेव्हा आपण निळकंठ म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर निळा गळा नाही, तर थेट भगवान शंकर येतात. म्हणजे हे 2 शब्द मिळून तिसऱ्याच कोणाबद्दल तरी बोलत आहेत. म्हणूनच तर याला सिक्रेट रेसिपी म्हटलंय. दिलेले शब्द हे पदार्थाचे घटक आहेत, पण त्यातून तयार होणारा अर्थ हा एक पूर्णपणे नवीन पदार्थ असतो.
हीच बहुव्रीही समासाची खासियत आहे. ओके, तर आता तुम्ही बहुव्रीही समास म्हणजे काय ते खूप चांगल्या प्रकारे शिकलात. चला तर बघूया याची काही उदाहरणे. जसे चतुरानन म्हणजे ज्याला 4 मुखे आहेत असे, तर जो ब्रह्म आहे तो. नीलकंठ ज्याचा निळा कंठ आहे असा, तो शिव. पितांबर ज्याने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे असा म्हणून. त्रिलोचन म्हणजे ज्याला 3 डोळे आहेत असा, म्हणजे महेश. महाबली जो खूप बलवान आहे असा मनुष्य. धनवान ज्याच्याकडे खूप धन आहे असा मनुष्य. म्हणजे यातून आपल्याला धन आणि वान यातून तिसऱ्याच शब्दाचा जेव्हा अर्थ होतो तेव्हा त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात. वाह, आपली व्याकरणाची शॉपिंग तर मस्त झाली आहे. कार्ट पण भरली आहे. चला तर मग बिलिंग काउंटरवर बघूया आपल्या या व्याकरण बास्केटमध्ये आज आपण काय काय जमा केलंय. चला फायनल बिल बघूया. आजच्या शॉपिंग लिस्टमध्ये काय काय आहे. अव्ययी भाव म्हणजे आपल्या घरातल्या मिठासारखा, जिथे पहिलं पद महत्वाचं. तत्पुरुष आपल्या निवडक सफरचंदासारखा, जिथे दुसरं पद हिरो आहे. द्वंद्व म्हणजे तो मिक्स भाजीपाला, जिथे दोन्ही पदं सारखीच महत्वाची. आणि बहुव्रीही म्हणजे आपलं सिक्रेट रेसिपी किट, जिथे अर्थ काहीतरी तिसराच निघतो. एकदम परफेक्ट शॉपिंग झाली. म्हणून हे नेहमी लक्षात ठेवायला हवं की व्याकरण म्हणजे काहीतरी किचकट नियम नाहीत, तर ते स्पष्टपणे बोलण्यासाठी आणि लिहिण्यासाठी लागणारी एक मस्त रेसिपी आहे. जर आजची ही व्याकरणाची शॉपिंग ट्रिप आवडली असेल तर नक्कीच या प्रयत्नाला एक लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, म्हणजे त्यांनाही मजा येईल. कमेंटमध्ये सांगा की ही आयडिया कशी वाटली. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर निबंध, अधिक व्याकरण किंवा पाठांवरची प्रश्नोत्तरं हवी असतील तर आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. हा एक्सप्लेनर पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया लवकरच पुढच्या अशाच एका नवीन आणि रंजक व्हिडिओसह. तोपर्यंत शिकत राहा. Thanks for watching. Please do like, comment and share this video. And if you are new to our channel, please subscribe and press the bell icon. Please be our member for support us. Thank you.